सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा तारळे मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार अमृता अरुण डोंगळे तसंच पंचायत समिती उमेदवार संग्राम अरुण कलिकते आणि पूनम युवराज पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। पायाभूत सुविधा, महिला सबलीकरण आणि मतदारसंघाला मॉडेल बनवण्याचं विजन मतदारांसमोर मांडल्यानं या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय। राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवलाय। जिल्हा परिषद उमेदवार अमृता अरुण डोंगळे तसंच पंचायत समिती उमेदवार संग्राम अरुण कलिकते आणि पूनम युवराज पाटील यांनी घर टू घर जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाचा आराखडा मतदारांसमोर मांडला। या प्रचार मोहिमेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। राष्ट्रवादी हा कामाचा पक्ष असून विकास कामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास मिळवलाय, त्यामुळे या उमेदवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास करणं हे उद्दिष्ट असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। दरम्यान तारळे इथं राष्ट्रवादीची सभा झाली। अडचणीत आलेल्या भोगावती कारखान्याला स्वर्गीय अजितदादांच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं होतं। तसंच केडीसीसी बँकेच्या माध्यमातूनही कारखान्याला मदत करण्यात आली होती, याची आठवण नामदार मुश्रीफ यांनी करून दिली। तर पायाभूत सुविधा मजबूत करणं, महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबवणं आणि मतदारसंघाला आदर्श मतदारसंघ बनवण्याचा संकल्प उमेदवारांनी मांडलाय। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांनी मतदारसंघात आघाडी घेतल्याचं चित्र आहे। आज उघड प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी कार्यकर्त्यांचा संपर्क आणि मतदारांचा विश्वास या उमेदवारांनी संपादन केल्यानं या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असं चित्र आहे।